नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत Google डॉक्स म्हणजे दस्तऐवज कसं वापरायचं ते. Googleची ही क्लाउड बेस्ड सेवा ॲक्च्युली Google डॉक्स, शीट्स आणि प्रेझेंटेशन या 3 फॉर्ममध्ये मिळते. त्याचबरोबर Googleचे फॉर्म्स नावाची पण एक सेवा सुरू आहे. Googleने अशा अनेक सेवा आतापर्यंत आणलेल्या आहेत आणि डेव्हलप केलेल्या आहेत. आपण Google डॉक्सचे आधीचे माझे व्हिडिओ पण बघितलेले आहेत. ते मी बंद केलेत कारण आता मी हे नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. आता बघूयात आपण पहिल्यांदा त्यातला पहिला भाग Google डॉक्स कसं वापरायचं, त्याचे फायदे काय काय आहेत. तर मित्रांनो, Google डॉक्स जेव्हा आपण पहिल्यांदा ओपन करतो त्यावेळेला हे काहीतरी असं असतं. म्हणजे मोकळी स्क्रीन आणि त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स नाहीत, काही नाही. तर आता आपण बघूयात की इथे माय ड्राईव्ह नावाचा एक सेक्शन सिलेक्टेड आहे आणि या सेक्शनमध्ये आपली सगळी डॉक्युमेंट्स आपल्याला दिसतात किंवा दस्तऐवज दिसतात. तर पहिल्यांदा हे Google ड्राईव्ह काय आहे ते सांगतो. Google ड्राईव्ह ही तुमच्या Gmail बरोबर येणारी एक फाईल होस्टिंग सेवा आहे, जी तुम्हाला आलेले डॉक्युमेंट्स मे बी अटॅचमेंट बरोबर आलेले असतील किंवा तुम्ही तयार केलेले असतील किंवा अपलोड केलेले असतील, कुठलेही तुम्हाला ते सेव्ह करू देतं, शेअर करू देतं आणि बॅकअपही घेऊ देतं. तुमचं जे WhatsApp आहे, त्या WhatsAppचा सुद्धा बॅकअप हे घेत असतं. Google ड्राईव्हमध्ये पहिल्यांदा एखादा आल्यानंतर त्याच्यात काहीच दिसत नाही म्हटल्यानंतर मे बी माणूस निराशही होऊ शकतो. काय आपल्याला याचा उपयोग? तर ह्याचा उपयोग असा आहे, पहिल्यांदा इथे न्यूवर जायचं. न्यूवर गेल्यानंतर तुम्हाला इथे फोल्डर्स क्रिएट करता येतात, अपलोड करता येतात फोल्डर्स आणि फोल्डर्स अपलोड केल्यानंतर तुम्ही त्याच्यातली डॉक्युमेंट्स एडिट करू शकता किंवा नवीन डॉक्युमेंट इथनं तयार करू शकता. तर हा आहे आपला पहिला वे Google डॉक्सकडे जाण्याचा. या मार्गानेही आपण Google डॉक्सला जाऊ शकतो किंवा .google.com लाही जाऊ शकतो. Google डॉक्सला जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच लॉग इन करता त्यावेळेला तुम्हाला ही स्क्रीन दिसणार आहे. ह्या स्क्रीनमध्ये तुम्हाला वेलकम हा एक व्ह्यू दिलेला आहे. टेक अ टूर म्हणजे तुम्हाला ते दाखवेल की एक एक तुम्ही काय काय तयार करू शकता, कशा पद्धतीने वापरायचं आहे, फोल्डर्स, सर्च आणि मेनू बार. तर आपण इथून माय ड्राईव्हमधनंही लॉग इन करू शकतो Google डॉक्सला किंवा Google डॉक्सच्या वेबसाईटवर जाऊनही लॉग इन करू शकतो. आता बघूया आपण टेम्पलेट गॅलरी काय आहे. कारण ब्लँक तर आपल्याला तयार करता येईल, पण रेझ्यूम लिहायचा असेल तर रेझ्यूमची टेम्पलेट्स आहेत, लेटर्सची टेम्पलेट्स आहेत, प्रपोजल्स आहेत, ब्रोशर्स आहेत. पण अजून काय आहे तर ते बघूयात. टेम्पलेट गॅलरीवर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला स्क्रॉलेबल होतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळी अशी टेम्पलेट्स बघायला मिळतात. ही टेम्पलेट्स काही ॲडॉन्स वापरून केलेली आहेत किंवा फ्री पण आहेत. तर प्रायव्हसी पॉलिसी, टर्म्स ऑफ यूज किंवा सॉफ्टवेअर लायसन्सिंग ॲग्रीमेंट किंवा अशी अनेक की जी डॉक्युमेंट्स तयार करायला क्लिष्ट असतात किंवा त्याचा एक ठराविक फॉर्मॅट असतो. तर अशा प्रकारची डॉक्युमेंट्स तुम्ही ह्याच्यामधनं टेम्पलेट्स वापरून तयार करू शकता. रिझ्यूम आपल्याला तयार करायचं आहे, क्लिक केलं आणि मग इथे फक्त जी तुमची माहिती आहे ती बदलत जायची की तुमचं रेझ्यूम तयार होतं. अशी अनेक टेम्पलेट्स आहेत. आता एक लक्षात घ्या, ही आहे क्लाउड सर्व्हिस. त्यामुळे ह्याचं जे काही तुम्ही चेंजेस करता ते सगळे आपोआप सेव्ह होत असतात. ह्याला वेगळं सेव्ह करायची गरज पडत नाही. तर आपण काय काय आहे बघूया. तर हा आहे तुमचा फॉर्मॅट बार, जे नॉर्मल वर्ड डॉक्युमेंटमध्ये किंवा इतर कुठल्याही ऑफिस डॉक्युमेंट एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये असतं. बोल्ड, इटॅलिक किंवा अंडरलाईन किंवा टेक्स्ट कलर, बॅकग्राऊंड कलर वगैरे वगैरे वगैरे, लेफ्ट सेंटर राईट जस्टिफाय वगैरे. तर हे सगळं येतंच ह्याच्यात. त्याचबरोबर इथे एडिट, व्ह्यू, त्यानंतर इन्सर्ट इमेजेस, टेबल्स, ड्रॉइंग्स, चार्ट्स, हॉरिझॉन्टल फूटनोट वगैरे स्टँडर्ड आयटम्ससुद्धा ह्याच्यात इन्सर्ट करता येतात. त्यानंतर फॉर्मॅटिंगचेही ऑप्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये टूल्स जी आहेत ती जास्त
इनोव्हेटिव्ह आहेत किंवा चांगली आहेत जास्त, किंवा ती अपडेट होत असतात कायम, त्यामुळे तुम्हाला ती वापरता येतात. तर हा टूल्स मेन्यू आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर स्क्रिप्टिंग येत असेल तर तुम्ही स्क्रिप्टिंग वापरूनही, किंवा तुमची स्क्रिप्ट्स असतील तर तीही याच्यात एडिट करता येतात. वेगवेगळी टूल्स आहेत. आणि ॲडऑन्स हे याचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही ऑनलाईन कुठल्याही सर्व्हिसेस ह्याला कनेक्ट करू शकता आणि कनेक्ट करून तुमचं डॉक्युमेंट तुम्ही वेगळ्या पद्धतीने वापरू शकता. आपण बघितलं की हे डॉक्युमेंट कसं तयार करायचं. आता हे वापरायचं का, तर हे एकदम फ्री आहे. पहिली गोष्ट फुकट आहे. दुसरी गोष्ट कुठेही वापरता येतं. 15 GB पर्यंत तुम्ही कितीही डॉक्युमेंट्स तयार करू शकता, कितीही लिहू शकता. दुसरी गोष्ट वापरायला एकदम सोपं आहे, जसं तुमचं वर्ड डॉक्युमेंट तसंच. आणि तिसरं, ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही एडिट करता ते ऑटोमॅटिक सेव्ह होत असतं, त्याचा बॅकअप होत असतो. त्यामुळे एखादी फाईल डिलीट झाली, करप्ट झाली किंवा काही झाली असं होत नाही. त्याची व्हर्जन्स आपल्याला मिळत असतात. त्यामुळे आपण हे बिनधास्तपणे कितीही वेळा कसंही वापरू शकतो. तर हे वापरायला एकदम सोपं आहे, फ्री आहे, म्हणूनच हे वापरावं असं मला वाटतं. मी हे टेक्स्ट घेतलं आहे विकिपीडियावरनं आणि मला फक्त यातनं तुम्हाला फॉर्मॅटिंग दाखवायचं आहे, बाकी त्याचा काही उद्देश नाही. तर हे कसं वापरायचं ते आपण बघूयात. समजा आपण एखादी न्यूज तयार करतोय, तर न्यूजला असतं एक हेडिंग. तुम्ही इथे जाऊन त्याला टायटल दिलं, त्यानंतर हे झालं त्याचं सब हेडिंग आणि ही झाली त्याची बातमी. तर इतकं सोपं फॉर्मॅटिंग ह्याच्यात आहे. तुम्हाला जर समजा इमेज अपलोड करायची असेल तर इन्सर्ट इमेज. आता ह्याच्यामध्ये बघा गंमत अशी आहे की फक्त कॉम्प्युटरवरच्याच इमेजेस नाही, तर तुम्ही ड्राईव्हवरच्या किंवा गुगलवर सर्च करून त्या इमेजेससुद्धा टाकू शकता. मी नेहमीची पद्धत न दाखवता सर्चची पद्धत दाखवतोय. तर इथे सर्च, तुम्ही गुगल सर्चमध्ये आलात. आता तुम्ही इथे टाईप करा मराठी. इथे तुम्हाला मराठीचा शब्द दिसला, किंवा आणखीनही कुठल्या तुम्हाला आवडते त्या इमेजेस तुम्ही घेऊ शकता. ही इमेज टाकू आपण, इन्सर्ट. तर अशा प्रकारे तुम्ही इमेजेस सुद्धा इथे ॲड करू शकता. या इमेजेस ऑब्व्हियसली कॉपीराइट्स असतील नसतील मला माहीत नाही, पण या इमेजेस तुम्ही इथे अशा पद्धतीने टाकू शकता. तर तुमचं एक डॉक्युमेंट तयार झालं. जर तुम्ही टायपिंग केलं असतं तर थोडा वेळ लागला असता, बट स्टील तुमचं तयार झालं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इनलाईन ठेवलेलं आहे. या इमेजचा फॉर्मॅटही आपण बदलू शकतो. लेफ्ट साईडला आपल्याला ठेवायचं असेल तर मी फक्त याची विड्थ थोडी कमी करतो. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचा फॉर्मॅटही बदलता येतो. लेफ्ट साईड अलाइनमेंट किंवा वर आणि खाली. मग त्या केसमध्ये हेडिंग वर, इमेज त्याच्या खाली, असंही करता येतं. स्ट्रेच करता येते इमेज. या पद्धतीने आपण डॉक्युमेंट्स तयार करू शकतो. गुगल डॉक्समध्ये टायपिंग करण्यासाठी सुद्धा मराठीला सपोर्ट आहे. तो कसा आणायचा ते बघूयात. इथे पहिल्यांदा फाईलमध्ये जायचं. लँग्वेजमध्ये आता बाय डिफॉल्ट इंग्लिश आहे, त्याच्याऐवजी इथे मराठी घ्यायचं. मराठी घेतल्यानंतर इथे तुम्हाला 3 डॉट्स दिसतात. त्या 3 डॉट्समध्ये म नावाचं अक्षर मिळेल. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथे फोनेटिक कीबोर्ड म्हणला की तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये मराठी टाईप करता आणि ते मराठीत कन्वर्ट होतं त्या टाईपचं येतं. आणि इनस्क्रिप्ट नावाचा एक कीबोर्ड येतो, जो कीबोर्ड सर्वमान्य आहे जगामध्ये. तो तुम्ही शिकलात की तुम्हाला फास्ट मराठीमध्ये टायपिंग करता येतं, तो तुम्ही वापरता येतो. तर इथेही टाईप करून तुम्ही टाईप करू शकता, किंवा इथे बघून तुम्हाला हेल्पही मिळू शकते. ह्याच्यामध्ये अजून एक आहे की आपण फॉन्ट्सही वापरू शकतो, जे गुगल फॉन्टमध्ये अवेलेबल आहेत, जे मराठी सपोर्टेड आहेत. तेही आपण इथनं मोर फॉन्ट्स म्हणून ॲड करू शकतो. आता इथे तर असे फॉन्ट्स आपण स्टॅक करून एकदमच ॲड करू शकतो आणि त्यानंतर ते वापरू शकतो.
इज दॅट सिम्पल. तर अशा पद्धतीने आपण एखादं डॉक्युमेंट तयार करू शकतो. पहिली म्हणजे स्पेल चेक. पहिल्यांदा तो मराठी भाषामध्ये स्पेस नाही आहे, तर तो कुठलं घ्यायचं हे विचारतो. ॲक्सेप्ट, ही किंवा हीत, हीच, काही काही चुकीचे आहेत, काही काही बरोबर आहेत. भाषा कुळातील, ॲक्सेप्ट, इग्नोर. आता मुळामध्ये ह्याच्यात काही एवढे चुका नाही आहेत, पण ज्या चुका असतील ते त्या नक्की दाखवेल तो. ह्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंटची कुठलीही व्हर्जन्स बघता येतात. ती कशी बघायची ते बघूया. ह्याच्याकरता तुम्हाला फाईल, व्हर्जन हिस्ट्री आणि त्याच्यामध्ये सी व्हर्जन हिस्ट्री याच्यामध्ये जायचं आहे की तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची वेगवेगळी व्हर्जन्स पाहायला मिळतील. आता हे आपलं त्याच्या आधीचं व्हर्जन आहे की जे ब्लँक आहे आणि हे आपलं करंट व्हर्जन आहे. आणि त्याच्या आत सुद्धा आपल्याला टप्प्याटप्प्याने कसे बदल होत गेले ते आपण बघू शकतो. तर हे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे की आपण पहिल्यांदा ही टेक्स्ट कॉपी पेस्ट केला, मग त्यानंतर त्याच्यात एडिट केलं, मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपण फॉर्मॅटिंग केलं, त्यानंतर इमेज ॲड केली, त्यानंतर फॉर्मॅटिंग अजून केलं, त्याच्यात लेआउटिंग केलं. आणि आता आपण या स्टेजला आहोत. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय काय बदल झाले हेही बघू शकता. गुगल डॉक्समध्ये तुम्ही डॉक्युमेंट टाईप तर करू शकताच, पण तुम्ही ट्रान्सलेटही करू शकता. जर आता आपल्याला हेच डॉक्युमेंट इंग्लिशमध्ये पाठवायचं असेल ना, तर फक्त काही क्लिक्स करायचे आणि आपल्याला हे डॉक्युमेंट इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करून मिळेल. इथे टूल्समध्ये जा, ट्रान्सलेट डॉक्युमेंट, त्याला नाव द्या इंग्लिश, भाषा सिलेक्ट करा आणि यामध्ये बघा किती भाषा आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेशन होऊ शकतं, पण ह्यातलं ट्रान्सलेशन ॲक्युरेट असेल याची गॅरंटी नाही. इंग्लिश ट्रान्सलेट. तेव्हा जेव्हा कधी तुम्ही हे डॉक्युमेंट पाठवाल कोणाला, त्यावेळेला त्याचं ॲक्युरसी आहे का, ते व्हॅलिड आहे का, किंवा त्याची वाक्यरचना बरोबर झाली आहे का, हे मात्र चेक करायला विसरू नका. जसं मी म्हटलं तसं भाषा कुळातील इज नॉट इंग्लिश वर्ड, इट्स लँग्वेज फॅमिली. जरी हे तुम्हाला पूर्णपणे ट्रान्सलेट करून देत नसलं तर स्टार्टिंग पॉईंट तर नक्कीच देत आहे. तुमचे टायपिंगचे कष्ट तर वाचतायत, करून बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॉइस टायपिंग करण्यासाठी पहिल्यांदा गुगल क्रोममध्ये यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला टूल्स, व्हॉइस टायपिंग ही कमांड घ्यायची. इथे तुम्हाला माईकवर टॅप करायचं आहे आणि मी जे बोलेन तर तो ॲड करतोय. सपोज आपण एखादी टू डू लिस्ट तयार करतोय, तर ती टू डू लिस्ट कशी तयार करायची ते आपण बघूया. पण हे करत असताना समजा तुम्हाला व्हॉइस कमांड्स हँडी हव्या असतील की ह्या कुठल्या कुठल्या वापरता येतात, तर त्या आपण इथे या क्वेश्चन मार्कवर क्लिक करून मिळवू शकतो. फॉर्मॅट डॉक्युमेंट, इथे अप्लाय हेडिंग, अप्लाय नॉर्मल टेक्स्ट, सबटायटल वगैरे वगैरे, त्यानंतर पॅराग्राफ्स, अलाइनमेंट्स, कॉलम्स, लिस्ट्स, असं सगळं आपण इथे तयार करू शकतो. तर आपण एक पहिल्यांदा हेडिंग देऊ आणि त्यानंतर लिस्ट तयार करू. टू डू लिस्ट, क्रिएट बुलेटेड लिस्ट, backup of website, conversion books to e-products, add prices and attributes, insert bullet, तर बघितलं मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये फॉर्मॅटिंग करू शकतो. ह्याच्यामध्ये टेबल्स सुद्धा ॲड करता येतात. कशी ते बघूयात. इन्सर्ट टेबल, डन. तर आता हेच आपण मराठीत कसं टाईप करायचं ते बघू. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला भाषा बदलावी लागेल. इथे
एवढ्या भाषा आत्ता उपलब्ध आहेत. नमस्कार. आज आपण पाहू गुगल डॉक्समध्ये मराठी कसे टाईप करायचे. ते डॉग्स झाले ते चुकीचे या. ओके. तर अशा पद्धतीने व्हॉइस टायपिंगमुळे आपल्याला टायपिंग सोपे झाले आहे. थोडं हळू टाईप करावं लागतं, रादर हळू बोलावं लागतं, स्पष्ट बोलावं लागतं, पण आपलं टायपिंग कॉम्प्युटर करतो. मला त्याच्याकडे बघायचीही गरज नाही, कारण ते बऱ्यापैकी ॲक्युरेट आहे. तुमचा वेळ वाचत असेल तर हे वापरायला काय हरकत आहे. एखादी चूक होते अशी सुधारून टाकायची. गुगल डॉक्स वापरून आणि गुगल ड्राईव्ह वापरून आपण काही गोष्टी करू शकतो. मी आत्ता गुगल ड्राईव्हवर या 2 इमेजेस अपलोड केल्या आहेत, ही एक आणि ही एक. ही इमेज मी आता ओपन विथ गुगल डॉक्स करणार आहे. ते काय करणार, तुमच्या इमेजमधलं जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट कॉपी करून तुम्हाला वेगळं टेक्स्ट म्हणून देणार. ही माझी इमेज होती आणि त्याचं हे ग्रॅब केलेलं टेक्स्ट आहे की नाही सोपं टायपिंगला. इथून पुढे तुम्ही टाईप करू शकता. आता अजून एक आपण प्रयोग करून बघू. हे आहे मराठी टेक्स्ट. बघूया मराठी करतं का ट्रान्सलेट. आणि आपल्याला समोर दिसत आहे मराठीमधलं टेक्स्ट सुद्धा व्यवस्थित उचललं गेलं आहे इमेजमधनं. ते आपल्याला खाली दिसतंय. मी सिलेक्ट केलंय. या पद्धतीने तुम्ही जुन्या पुस्तकांमधलं टेक्स्ट किंवा कुठलंही टेक्स्ट जे तुमच्याकडे लिखित स्वरूपात नाही आहे पण समोर आहे, तेही तुम्ही टाईप करून घेऊ शकता गुगल डॉक्सकडनं. हा याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा. खालती कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स वेलकम आहेत. अजून असेच व्हिडिओ तुम्हाला कुठल्या दुसऱ्या विषयावर हवे असतील तर तेही मला तुम्ही सांगा. आणि मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. थँक्यू.